सध्या मराठा जे आंदोलक आहेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल बृहन्मुंबई महापालिकेच्या कार्यालयाच्या समोर आपण पाहू शकतो की पत्ते खेळत आहेत। पत्ते खेळण्याचं कारण त्यांचं असं आहे की कॅबिनेट मंत्र्यांनी विधानसभेमध्ये जे काही ऑनलाईन रब्बी असते ती खेळली होती आणि त्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांचे प्रश्न न मांडता विधानसभेमध्ये ते रब्बी खेळत होते आणि त्याच्यामुळे त्याचा निषेध करण्यासाठी हे जे सगळे मराठा बांधव आहेत त्यांनी या ठिकाणी आंदोलन आपण पाहू शकतो की पत्त्यांचं आंदोलन सुरू केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यांच्याकडनं प्रतिक्रिया जाणून घेऊयात की नक्की काय हे आंदोलन आहे, त्याचं कारण काय आंदोलन कसलं आहे, कसलं आंदोलन आहे आणि का केलं जाते आंदोलन? शेतकऱ्याचं आंदोलन आहे, नापिकी झालेली आहे, अतिवृष्टी पाण्यामुळे शेतकऱ्याला कर्जमाफी नाही, शेतकरी संकटात सापडलेला आहे। सर्व शेतकरी आज विधिमंडळात कृषी मंत्री असताना एक मंत्री विधिमंडळात रमी खेळतो, हा शेतकऱ्याचा विरोध आहे। त्याला कर्जमाफी मंत्री जर रमी खेळत असेल तर याच्यावर तो दुर्दैव काय, आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे, पुरं वाहून गेलेलं आहे, एकतर आरक्षण नाही, लेकरं बाळ उपाशी आहेत, आम्ही बेरोजगार आहोत। या एवढं दुर्दैव या सरकारचं दुनियाचं दुर्दैव आहे या सरकार आलं तसं। सरकारला या मंत्र्यांचं खातं देखील बदलावं लागलं यासाठी, या सगळ्या प्रकरणामुळे। तरी पण सरकार बदलाव ठीक आहे, पण ते मंत्री म्हणून ठेवले ना, फक्त खांदे बदल झाली, मंत्री जागेवरच आहे। मला त्याला एक संदेश द्यायचा आहे, ते विधान आम्ही मराठ्याची मुंबई आहे, मराठ्याच्या मुंबईमध्ये आम्ही पत्ते का ना खेळावं? बरं या मंत्र्यांकडनं कधी मराठ्यांच्या आरक्षणासंदर्भात काही बोललं गेलं नाही? नाही काहीच नाही। मला एक सांगायचं आहे आपल्या माध्यमाच्या माध्यमातून की छगन भुजबळ असतील किंवा ओबीसी जे काही नेते असतील, छगन म्हणू शकत नाही, ते मंत्री आहेत, त्याच सरकारच्या याच्यात मंत्री आहेत, त्यांनी त्याच्या ओबीसी समाजासाठी आज नाशिकमध्ये बैठक बोलावली। परत घेऊ, मुख्यमंत्र्यांचं चालू झालं, कट झालंय। सीएम चालू, रेकॉर्ड कर, चालू आहे। मराठा आंदोलक जे आहेत, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या बाहेर बृहन्मुंबई महापालिकेच्या समोर रस्त्यावर सध्या मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक जमलेले आहेत। मात्र या मराठा आंदोलकांनी एक विशेष आंदोलन सुरू केलं आहे बृहन्मुंबई महापालिकेच्या समोर। आपण पाहू शकतो की त्यांच्या हातामध्ये पत्ते आहेत आणि हे पत्ते ते खेळत आहेत। नक्की कारण काय या आंदोलनामागचं आपण त्यांना विचारणार आहोत। दादा, काय कारण पत्ते खेळताय तुम्ही सगळे? सरकारच्या सर्व लोकांना, सरकारला हे दिसत नाही काय, मराठे एवढे उपाशी तापाशी, एवढे मुकमोर्चा आंदोलन, शांततेत आंदोलन मागील 35 ते 40 वर्षापासून आंदोलन करत आहेत। यामध्ये सरकार जे आहे, कोणीही पक्षाचं सरकार राहो, ते राष्ट्रवादी काँग्रेस राहो, शिवसेना, भाजप राहो, कोणीही सरकार राहो, सरकारवर लोटण्याचं काम करते। पण यांना मुळात मराठा आरक्षणाचे फक्त यांना मराठ्यांचे मराठे श्रीमंत आहेत, जे आमदार खासदार मंत्री आहेत, यांना 95% मराठ्यांचे काही देणं घेणं नाही। हे यामधूनच हे 95% रस्त्यावर इथं परेशान होऊन इथं भीक मागत आहे। हे मंत्री होऊन मंत्रालयात पत्ते खेळत आहेत, पण यांना एवढं आंदोलन झालं तर एकही मंत्री इथं भेट दिलेलं नाही। आणि उलट यामध्ये जे ओबीसी मंत्री आहेत छगन भुजबळ या नावाचे, हे मराठ्यांचे, गरीब मराठी जे आंदोलन करतात यांच्या प्रश्न विचारायचे सोडून देऊन यांच्या उलट यांनी ऐकणं ओबीसीचे मोळावे घेऊन प्रति आंदोलन करून कुठंतरी चिघळून देण्याचा प्रयत्न करत आहे। यामध्ये जे मुख्यमंत्री आहेत यांचे बोलगावडे, जे नितेश राणे असतील, परत तुमचे जे हके असेल, परत तुमच्या सदावर्ता असतील, ह्या सगळ्यांना पोलीस प्रोटेक्शन देऊन त्यांना बोला लावण्याचं काम ह्या सरकारमधील मुख्यमंत्री असतील या त्यांच्या सरकारमधले जे बी सहयोगी मंत्री असतील, आमदार खासदार असतील, हे फक्त येऊन इथं उपोषणाच्या ठिकाणी येऊन फोटो काढत आहेत। पण एकही आमदार म्हणाला नाही की एकही खासदार म्हणाला नाही की ह्या मराठ्यांचे आंदोलन ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे। येत्या विधानसभेमध्ये अधिवेशनामध्ये मराठा आरक्षण गेला पाहिजे होता, मंत्री त्या ठिकाणी रमी खेळत होते ऑनलाईन। तर मंत्री आता काय खेळत होते ते तर सगळं जग बघते, सगळं महाराष्ट्र बघते, पण ज्वलंत प्रश्न हा तर इथं मराठा समाजाच्या आरक्षणाचे 350 ते 400 बलिदान गेले आजपर्यंत आमचे। आज 2-2, 3-3 टक्क्यावर पोरं आमचे हुकायला लागले आज नोकरीला, आज ऍडमिशन सुद्धा, शिक्षण सुद्धा फीस भरू शकत नाही आम्ही। पण आम्ही कोणाच्या आतापर्यंत जे मागणी आहे आमची कोणाच्याही आरक्षणाला न धक्का लागता आरक्षण आमचं स्वतंत्र होतं मराठा समाजाचं। पण आमच्या आता शिंदे समितीनं काम केलं 2 वर्षापासून, 58 लाख नोंदणी सापडल्या, मागासवर्ग आयोगानं गायकवाड समितीनं मागासले पण सिद्ध केलं।
पण अजून इतका त्याच्यावर हरकती आल्या म्हणून अभ्यास पाहिजे म्हणून अभ्यास झाला, सगळं झालं. पण आतापर्यंत आता समाजामध्ये विश्वास होता, पण रोष निर्माण केलं. पण आता काय वाटते, समाजात रोष निर्माण झाला सरकारबद्दल. आता अंत मराठा समाजाचा कमी झाला. तर आमचे मनोजदादा जरांगे पाटील वारंवार हे लढा चालू ठेवत आहेत, मागणी करत आहेत. आज इथं 5 दिवस झाला लोक आमच्या मराठा आज चौथ्या दिवशी तर मनोज दादांनी पाणी सोडलंय. महाराष्ट्रामध्ये मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम मराठवाडा. विदर्भातले मराठे ओबीसीत, पश्चिम महाराष्ट्रातले मराठे ओबीसीत आणि मराठवाड्यातल्या मराठ्याचा विचार ह्या सरकारनं कधीच मागणी करतो की बाबा आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्या. सरकार काय करतंय? सरकार सध्या तर झोपा काढताय अशी सिच्युएशन आहे. आणि पत्ते खेळायचे कामं करून करून आता सरकार सुद्धा कोण्याच तयारीमध्ये दिसत नाही. लवकरात लवकर आरक्षण जाहीर करण्यात यावं एवढी सरकारला लवकरात लवकर मागणी आहे. पण अजून किती दिवस मग मुंबईमध्ये हे सगळं सुरू राहणार आहे आंदोलन? जोपर्यंत दादाचा आदेश येण्यापर्यंत चालूच राहणार आहे. आरक्षण हा आमचा हक्काचा आहे. आम्ही आमची मागणी आहे. आम्ही दादा मिळणार नाही जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबईत बेकारी झालेली आहे. आम्ही पत्ते तर काय करावे, ते मंत्री साले खुर्चीवर बसून विधान भवनात पत्ते खेळतात. आम्ही बेरोजगार आहे, शिक्षण करून आम्ही बेरोजगार आहात. आमच्यापाशी एकच पर्याय राहिलेला आहे की आम्ही इथं बसून पत्ते खेळणार. त्यांनी विधान भवनामध्ये आमचे प्रश्न मांडले पाहिजे होते. मराठा आंदोलन किंवा मराठा आरक्षण या संदर्भाचे विषय मांडले पाहिजे होते. मात्र मंत्री जे आहेत ते ऑनलाईन रमी खेळतात आणि त्याच्यामुळे या आंदोलनात ऑनलाईन रमी खेळण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया मराठा आंदोलकांकडून दिल्या जात आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोईलकरसह गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, मुंबई.